भोपर आणि जय बजरंगबली 9 तरुण मित्रमंडळ भोपर आयोजित भोपर चषकाचं हे पहिलं पर्व, माफ करा, दुसरं पर्व या स्पर्धेचं. पहिली रात्र सामना ड गटामधील शेवटचा स्वीटशीटचा फटका आकाश वारेकरच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती डीप थर्ड बांधला, चौकार. डीप थर्डमॅनला एक सुंदर फटका आला ज्यावरती धावा देखील येत आहेत त्या 4. डीजे मास्टर थोडा आवाज द्या, थोडा, हा मॉनिटरला दिला तरी चालेल. 4 धावसंख्येने सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये डावखुऱ्यात असे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते आकाश वारेकर. थँक्यू दादा. चेंडूची मागणी करण्यात येते, चेंडू आपण लगेचच द्या. चेंडूची मागणी करण्यात येते, कृपया करून चेंडू लगेचच द्या. सुरुवात चांगली झालेली आहे ती गावदेवी क्रिकेट संघ बेतवडे बी साठी. गणेश कृपा दिवा टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण पहिल्या षटकामध्ये या संघाचा प्रमुख गोलंदाज डावखुऱ्याचा आकाश वारेकर लेफ्ट आर्ममध्ये विकेटने पुन्हा एकदा तयार होतात मायसी 10 कडून. डीप मध्ये लॉंग ऑनचं तुम्हाला पाहायला मिळते ते मिड विकेट. पुन्हा स्विच हिटचा प्रयत्न, यावेळेला वेगवान टप्पा पडल्याबरोबर हा चेंडू जर आपण बघितला तर सरळ रेषेमध्ये जास्त वेगाने गेला. अगोदरचा चेंडू थोडा टेक ऑफ झाला, त्याला मात्र स्विच हिटच्या माध्यमातून डीप थर्डमॅनला पाठवलं. हा चेंडू सरळ पाठीमागे संकेतच्या हातामध्ये जी आपल्याला पाहायला मिळते त्या रक्षकाच्या भूमिकेमध्ये. ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट आदेशी भगत हे देखील तुम्हाला आता या सामन्यामध्ये पाहायला मिळतात. आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करतात. मिड ऑफला क्षेत्ररक्षण करत असताना आकाश सफल झालेत. हुक करण्याचा प्रयत्न यावेळेला फसलाय. डॉट बॉल नंतर मोठ्या संख्येने तुम्हाला स्क्रीनच्या त्या बाजूला डाव्या बाजूला मोठ्या संख्येने प्रेक्षक पाहायला मिळतात. दिवा बेतवडे दोन्ही या क्रीडांगणाच्या अगदी पुढचीच गावं आहेत. सो प्रेक्षक देखील तुम्ही बघू शकाल. मध्यरात्र जरी उलटलेली असेल, चांदोबा तुम्हाला पाहायला मिळेल निश्चितपणे आकाशामध्ये. धावा धावफलकावरती तुम्ही बघितलं तर त्या 4 चर्चा दोघांमध्ये होते. फलंदाज जास्त उशीर करू नका कृपया करून. 25 मिनिट्स पर इनिंग. 3 चेंडूंचा सामना. चौकार आल्यानंतर आकाश वारेकरचं कमबॅक. हो, यावेळी देखील चांगला चेंडू अपील करण्यात येते क्वाड बँड साठी. आणि इथे आपण जर बघितलं तर रिप्ले तुमच्या स्क्रीनवर द्या. लेफ्ट आर्ममध्ये विकेटने आकाश रनवे मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आणि रनवे मध्ये असताना ऑफस्टंपचा भरपूर बाहेर निघालाय तो फलंदाज. आडव्या बॅटने या ठिकाणी आपण बघू शकाल दिशा देण्याचा प्रयत्न फॉलो करण्यात आला होता गोलंदाजाकडून. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर 3 लागोपाठचे निर्धाव चेंडू पुन्हा आपण बघू शकाल. फलंदाजाला आता मेहनत निश्चितपणे करावी लागेल. हो, यावेळेला देखील पाय आणि बॅटच्या मधून हा चेंडू निघून गेला. स्टंपच्या बाजूने पाठीमागे आणखी एक डॉट बॉल. अँगल बघू शकाल. लेफ्ट आर्ममध्ये विकेटने येत आहेत. लेन बॉल होता खरं तर. या ठिकाणी चेंडूच्या रेषेपासून बाहेर निघत असताना दिशा देण्याचा प्रयत्न वारंवार फसलाय. 4था डॉट बॉल. चौकारासोबत 4 डॉट बॉल आलेले आहेत. षटकातील तुम्ही बघितला तर हा चेंडू असेल तो शेवटचा. पुन्हा तयार होत असताना आपण बघू शकाल आकाश वारेकर. वारेकरचा हा चेंडू हा देखील वाऱ्यासारखा पायावरती आदळला. षटकाची सांगता. 5 निर्धाव चेंडू आले. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर प्रत्युत्तर काय असतं त्या गोलंदाजाने दाखवलं. अवघ्या 4 धावा. षटक पहिलं पॉवर प्लेचं संपन्न. गावदेवी क्रिकेट संघ बेतवडे बी करत असताना पहिल्या डावामध्ये बॅटिंग.
धावफलकावरती पाहायला मिळतात त्या सध्या 4 धावा. आकाशने सुंदर गोलंदाजी केली. खरं तर आकाश आपण बघितलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर अगोदर त्याने या गावासाठी प्रतिनिधित्व करत असताना भरपूर अगोदर डेब्यू केलं होतं. मध्यंतरी काही 2 ते 3 वर्षांअगोदर आपल्या नोकरीमुळे खरं तर तो क्रिकेटपासून थोडा दूरवर राहिला. सरावाचा अभाव त्या कारणास्तव आपण म्हणू शकाल. नाहीतर आपण नेहमीच म्हणत असतो की प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. प्रयत्नांती परमेश्वर. तुमचा जर सराव असेल तर तुम्ही निश्चितपणे करू शकता. आणि आज आकाश चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या लयमध्ये पाहायला मिळाला. धारदार गोलंदाजी, ज्या गोलंदाजीने 5 निर्धाव चेंडू हाताळले. चटक दुसरा बॉलिंग मार्कवरती गोलंदाज रोशन. समोरच्या एंडकडून लेग लान्स करण्याचा प्रयत्न. बॅट त्या ठिकाणी आपण जर बघितली तर खेळपट्टीवरती घासली. लेग स्टम्पचा बाहेर. व्हाईट बॉल. रिप्ले स्क्रीनवरती या ठिकाणी आपण बघू शकाल खोलवर टप्प्याचा हा चेंडू, परंतु आउटसाइड द लेग स्टम्प. व्हाईट बॉल. 1 धावफलक 5 वरती. 5 रन्स. सिनियर आहेत गौदेवी क्रिकेट संघ बेतवडे बीचे. स्ट्रायकिंग एंडला कैलास. ऑन साइडला वळवला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू. तितकासा चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित नव्हता. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते पुढे जाऊन पोहोचलेलं आहे 6 या आकड्यावरती. उजव्या आणि डावा बाजूला तुम्हाला प्रेक्षक आता देखील पाहायला मिळतील. सामना जर बघितला तर आजच्या या रात्रीमधला ब गटामधील 2 सामने आपण बघितले आणि ड गटामधील हा सामना पहिल्या फेरीमधला शेवटचा. एकंदरीत सामना जर तुम्ही बघितला तर हा 6वा सामना तुमच्या समोर रंगत असताना या पहिल्या रात्रीमधला पोपर चषकाचं हे पर्व दुसरं तुमच्या समोर. 4 रात्रींमध्ये ही स्पर्धा तुम्हाला अनुभवायला मिळेल. पहिलीच रात्र 32 ग्रामीणचे संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. समोरच्यांकडून पुन्हा एकदा गोलंदाज रोशन. स्विच हिट्स हा पवित्रा. भरपूर उंच हा चेंडू गॅप मध्ये पडतो. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक थोडे दूरवरती. टप्पा पडल्याबरोबर चेंडू सीमारेषा पार. 4 धावा चौकार. प्रत्येकाशी कोणी ना कोणीतरी घरामध्ये निश्चितपणे बघत असेल. 2 आता वाजून गेलेले आहेत. 2 वाजून 6 मिनिटं सामना पहिल्याच रात्रीमधला पहिल्या फेरीमधला 6वा ब गटामधील चेंडूची मागणी करण्यात येते. चेंडू आपण कृपया करून द्या. आमच्या संयोजकांना मी विनंती करेन. चेंडू आलेला देखील आहे. हा वेळ नकोय सो अगोदरच आपण चेंडू बघून घ्या. धावा तुम्हाला पाहायला मिळतात 10. चला बॅटिंग करणारा संघ जास्त वेळ नको कृपया करून. 25 मिनिट्स आहेत तुमच्याकडे. दोन्ही संघांनी कॉपरेट करा. 1.2 पॉवर प्ले सुरू. दुसरं षटक. 4 चेंडू अजूनही शिल्लक. धावा 10. रोशन. ओ फटका चांगला. क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणून हळवला आणि बॅकवर्ड पॉइंटला भेदून जाणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर पुन्हा धावा 4 चौकार. रिव्हर्स स्वीप म्हणता येणार नाही. पूर्णपणे हा स्विच हिटच आहे. कारण अगोदरच ते स्टान्स आपला चेंज करतात. अल्टी पलटीच्या पद्धतीने आपण केविन पीटरसनला बघायचो इंग्लंडच्या. पूर्णपणे ते फिरत आहेत आणि मग त्यानंतर पूर्णपणे तुम्ही जर बघितलं तर एखाद्या डावखुराच्या फलंदाजाचा स्थान त्यांच्याकडून पाहायला मिळतो. बॅकवर्ड पॉइंटला येणारा हा चौकार. लागोपाठचे 2 चौकार निश्चित. धाव फलक 14. 14 गावदेवी क्रिकेट संघ बेतवडे बी पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतायत. पुन्हा आपण जर चेंडू बघितला तर प्रयत्न स्विच हिटचा. इट इज व्हॅलिड डिलिव्हरी. ग्राह्य धरला जाणारा हा चेंडू आपण बघितला. राऊंड द विकेटने आले गोलंदाज रोशन.
अगोदर स्थान चेंज करण्यात आला आणि आपण जर बघितलं तर एक चांगला चेंडू टप्पा पडल्याबरोबर बोटं फिरवली होती. सो बाहेरच्या बाजूने यस चेंडू आपल्याला पाहायला मिळाला जात असताना. स्थगित धावफलक 14 वरती 14 वरती चेंडू शिल्लक अजूनही आपण बघितले तर ते 2. ओ यावेळेला सुंदर फटका. टायमिंग प्रॉपर आहे. लॉंग लेगला बेदुरा चेंडू सीमा पार. प्रवीण तांडेलचा बॅट मधून आलेला षटकार. रंगामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय तो हा फलंदाज आघाडीला आलाय. अल्टी पलटी आणि आपण बघू शकाल मन मुराद त्याचे फटके चौफेर तुम्हाला पाहायला मिळतात. स्विच हिटचा हा देखील फटका जो लॉंग ऑफला क्लिअर करून जातोय. धावा या चेंडूवरती मिळतात. चेंडू बघू शकाल पडला तो सीमारेषेच्या आतमध्ये आणि त्यानंतर पडला गेला तो बाहेर. सो धावा या ठिकाणी मिळतात. 4 षटक संपन्न 2 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. एकंदरीत त्या 24 धावा. नाही स्पीडअप करा. स्पीडअप घ्या. अरे अप. आकाश पुन्हा एकदा कंटिन्यू करण्यासाठी बॉलिंग मार्क वरती. पहिलं षटक सुरुवात चौकाराने परंतु त्यानंतर 5 डॉट. हो टप्पा पडल्याबरोबर राईज झालाय चेंडू. लेंथ कमी करण्यात आली. पहिलं जर षटक तुम्ही बघितलं तर त्या षटकामध्ये हा चेंडू त्याच्याकडून पडला नव्हता. हा बाउन्सर आता त्याने आपल्या वात्यामधून काढलाय. टप्पा पडल्याबरोबर जास्त राईज होणारा चेंडू पाठीमागे डॉट बॉल. रक्षकाच्या हातामध्ये 6वा लागोपाठचा आलेला त्याच्या गोलंदाजी मधला हा डॉट बॉल. आमट करण्यात आला डाऊन दी ग्राउंड. आडव्या बॅटने लॉंग ऑफ मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक वेगाने त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गुड फिल्डिंग सूरज त्या ठिकाणी पाहायला मिळाले. क्या वेगाने धावत आले ते चेंडूवरती. युवा आहेत तरुण आहेत सो ऊर्जा त्यांच्याकडे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल निश्चितपणे. लॉंग ऑन मध्ये तुम्हाला दीपराज पाटील पाहायला मिळतात. मिड विकेट मध्ये या संघाचे एक महत्वपूर्ण क्षेत्ररक्षक म्हणून नेहमीच आपल्याला आउटफील्ड मध्ये पाहायला मिळतो. आणि गेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तुम्हाला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात ते दीपक काका या नावाने त्यांची ओळख नेहमीच आपण ऐकलीच असेल. आणि स्वीपर कव्हरला डीप मध्ये अश्विन भगत हे देखील तुम्हाला पाहायला मिळतात. 25 धावा धावफलकावरती. आकाश हुक करण्यात आला. गॅप मध्ये खेळतात लॉंग लेगला. दीपक धावतोय. टप्पा पडल्याबरोबर कव्हर करण्यात आला चेंडूला. गुड फिल्डिंग थ्रो या ठिकाणी बॅकअप आहे. स्वतः गोलंदाज या ठिकाणी बॅकिंग साठी गेले. चातुर्य गोलंदाजाचं नॉन स्ट्राइक एंडला न थांबता बॅकिंग साठी गेला. थ्रो कव्हर करण्यात आलाय. फक्त एक धाव. एके धावेने धावफलक तुम्ही जर बघितलं तर ते जाऊन पोहोचले पुढे 26 वरती. कैलास तांडेल 3 चेंडूंचा सामना केला. 2 वरती खेळतात. दुसऱ्या बाजूने प्रवीण तांडेल 12 चेंडूंचा सामना 23 वरती. चौफेर फटकेबाजी. स्विचिटचे फटके सरळ बॅटने आलेले फटके आपण बघितले. काहीसे हुकचे फटके. स्टेप आउट झालेत. वेगवान चेंडू फ्रंट फुट वरती येत असताना मारण्याचा प्रयत्न होता. पुढे सरसावलाय तो फलंदाज प्रवीण आणि या ठिकाणी आता बाद होतील. आपली विकेट सॅक्रिफाईस करत असताना 26 वरती धक्का पहिला तो गावदेवी क्रिकेट संघ बेतवडे बी ला कैलास तांडेल बाद.
26 वरती ही पार्टनरशिप फोडण्यात आली. खरं तर हे सांघिक यश, कारण विकेट सॅक्रिफाईस करण्यात आले. डॉट बॉल पाठीमागे चेंडू गेला होता आणि इथे स्ट्रायकिंग एंडला पुढे गेले प्रवीण आणि आता त्यांचेच बंधू येत आहेत, तांडेल ब्रदर्स. प्रशांत नाव स्ट्रायकिंग एंडला. आकाश चांगली गोलंदाजी करतात. पहिला डॉट, त्यानंतर 2 सिंगल. यावेळेला डॉट पुन्हा. खोलवा टप्पा ड्राईव्ह करण्यात आलाय. चेंडू ऑफ वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये ठिकाणी आपण बघतोय सूरजला उचलून फेक करतील. धावा तोपर्यंत मिळतात सहजरित्या 2. ही छबी आपण बघू शकाल, जी फलंदाज सध्या त्यांची शैली आहे. खूप कमी फलंदाजांना हे जमतं, ज्यामधला बबलू पाटील कोळेगावचा, ज्यामधलाच प्राऊड ऑफ डोंबिवली म्हणून ज्यांना आपण संबोधतो निलेश म्हात्रे मोठा गावचे. दोन्ही बाजूने तितक्याच ताकदीने त्यांच्या बॅटमधून आपल्याला फटके पाहायला मिळतात आणि सर्रासपणे चेंडू क्षेत्ररक्षक माफ करा गोलंदाज जेव्हा रनवेमध्ये असतानाच तुमचा त्यांना स्टान्स पाहायला मिळेल. शफल झालेत. खोलवर टप्पा क्रॉस बॅटेड भिरकावून देण्याचा प्रयत्न फसलाय. फलंदाजाचा या ठिकाणी कुठेतरी यष्टीरक्षकाचं चातुर्य आपण निश्चितपणे बघितलं. अपील त्या ठिकाणी करण्यात आली होती की फलंदाजाने क्रीज सोडली आणि मी यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, परंतु अंपायर सांगतात तसं काही नाहीये. दोघेही सेफ आहे. षटकाच्या होते सांगता धावफलक 28 वरती तुम्हाला पाहायला मिळेल. गडी बादेग बॅटिंग करतोय. गावदेव क्रिकेट संघ बेतवडे बी. थोडासा ब्रेक घेऊ. ड्रिंक्स ब्रेकर आपण लगेचच पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये आणि या ब्रेक मध्ये आपण जाऊया डीजे यांच्याकडे संगीत ऐकण्यासाठी. आता आय थिंक पडण्यास सुरुवात झालेली आहे. ड्यू फॅक्टर महत्वाचा आहे, म्हणूनच की काय धावा कमी होतात, लो स्कोर मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात आणि ड्यू फॅक्टर जेव्हा जेव्हा वाढतं आणि तेव्हा ड्यू जेव्हा जेव्हा वाढतो तेव्हा मात्र आपण बघू शकाल लो स्कोर मॅचेस देखील भरपूर रंगतदार होत असताना पाहायला मिळतात. रजनी क्रिकेटची हीच खऱ्या अर्थानं रंजकता आहे. लो स्कोरला डिफेन्स करत असताना बऱ्याचशा मॅचेसमध्ये आपल्याला आनंद मिळतो आणि जे न्यूट्रल प्रेक्षक असतात, जे कोणत्याही संघाच्या बाजूने नसतात, फक्त क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आलेले असतात, त्यांच्यासाठी मग ह्या मॅचेस परवडी असतात, खमंग मेजवानी असतात. एखाद्या एखाद्या खवय्या माणसाला कसं उडपी रेस्टॉरंटमध्ये जाण्याची सवय असते. प्रत्येकी वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये तो जात असतो वेगवेगळ्या डिशेस चाखण्यासाठी आणि तशीच मग ही क्रिकेटची खमंग मेजवानी पाहण्यासाठी आपले प्रेक्षक देखील आपल्याला येत असताना पाहायला मिळतात. षटक असेल चौथं. लोवा फुल टॉस. चेंडू दिसला नाही परंतु गेला. आय थिंक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमा पार. प्रशांतला शांत ठेवणं कठीण असतं, त्याचं कारण तो भरपूर आक्रमक आहे. पहिला चेंडू सीमा पार. धावा 6.
आपल्याला पाहायला मिळते दिवा संघामध्ये एकही खेळाडू जवळ आला नाही, फक्त डिसिजनची वाट त्यांनी नक्कीच बघितली. 34 34 धावा. पुढचा चेंडू गोलंदाज बोटं फिरवली होती डीप मध्ये स्वीपर कव्हरला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आकाश उचलून फेक करण्यात आली आहे. स्ट्रायकिंग एंडला सेकंडचा कॉल. धावा सहजरित्या मिळतात. त्या दोन फेकी नॉन स्ट्रायकिंग एंडला हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅकिंगसाठी डीप मधून क्षेत्ररक्षक आता येतात. 2 धावा फक्त आणि दुहेरी आकड्याने धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते सध्या तुम्हाला पाहायला मिळेल 36 36 धावा. अनिकेत राऊंड विकेटने पाहायला मिळतात बोपरगाव एंड कडून. वावला ऑन साइडला चेंडू डीपमध्ये बॅकवर्ड स्कोअरिंगला क्षेत्ररक्षक सजवण्यात आलेले आहेत. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. स्ट्रायकिंग एंडला फेकी लगेचच करण्यात आली आहे. आय थिंक दीपराज पाटील आहे त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग. एवढ्या रात्रीमध्ये देखील आता आपण बघू शकाल ड्यू इतकं वाढतंय आणि थंडी आता थोडी जाणवते, परंतु मैदानाच्या आतमध्ये तितकीच चपळाई तुम्हाला क्षेत्ररक्षकांमध्ये पाहायला मिळेल. त्यांच्यामध्ये ऊर्जा संचार झालेली आहे. बॉडी हीट आहे, त्यांना थंडी वाजत नसेल. 37 एक गडी बाद. चेंडू अजूनही जर तुम्ही बघितले तर शिल्लक आहे ते 3. भरपूर धुक्याचं साम्राज्य आता पसरलंय. चेंडू हवेमध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसत नाही या ठिकाणाहून. अनिकेत शफल झाले होते, थांबला उकरण्यात आला. चेंडू चालला तो डीप मध्ये फाईन लेगला. सूरज आलेत वेगाने. गुड फिल्डिंग. आपण बघू शकाल तर ते टप्प्याने करतात आणि त्याचं कारण देखील आहे. रजनी क्रिकेटमध्ये तुम्हाला मोस्टली अशाच पद्धतीने थ्रो करावा लागतो. हायलोजन्स वरती असतात. कदाचित विकेट किपरला त्या ठिकाणी आय ब्लॉक होऊ शकतात, चेंडू दिसू शकत नाही. त्या कारणास्तव तुम्हाला जमिनी समांतर थ्रो करावे लागतात. बॅक ऑफ द हँड स्विचचा प्रयत्न होता. पाठीमागे थोडा फंबल संकेतकडून फर्स्ट रनचा कॉल. फेकी होतीये ती नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि तिथे आपण बघू शकाल फलंदाज पोहोचलेले आहेत. 22 अंपायरचा इशारा. धाव 1. $39 39 धावा धावफलकावरती आणि आता चेंडू जर तुम्ही बघितला तर शिल्लक तो 1. हुक करण्यात आला. डीप मध्ये फाईन लेगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहेत. सूरज उचलून फेक करता. सेकंडचा कॉल यावेळेला गवसलेला आय थिंक आणि गवसलेलेच आहेत. रनआउटची विकेट पाहायला मिळाली. बाद होत आहे ते प्रवीण तांडेल. डीप मध्ये रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल सूरजकडे हा चेंडू गेला. फर्स्ट बाउन्स वरती कव्हर करण्यात आला आणि फेकी पुन्हा एकदा टप्प्याने केली आणि संकेतने आपलं काम पूर्ण केलं. संकेत थोडे थांबले होते अगोदर आणि त्यानंतर त्यांनी यष्ट्या अर्थातच बेल सोडवली त्या ठिकाणी. षटक संपन्न 4 गडी बाद 2 बॅटिंग करतोय गावदेव क्रिकेट संघ बेतवडे बी. धावा 10च्या करंट रन रेटने 40 धावा आणि हाच रन रेट राहिला तर तुम्हाला प्रोजेक्टेड स्कोर पाहायला मिळेल फर्स्ट इनिंगच्या अखेर 50. फॉर्टी 40 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते 4थ्या क्रमांकावरती विष्णू पाटील. पॉवर हिटर. दोघेही फलंदाज जर तुम्ही बघितले तर पॉवर हिटरच आहेत आणि दुसऱ्या बाजूने स्लॉगर मध्ये आलेले आहेत ते सूरज चौथे. सरनेम त्यांचं चौथे आणि या संघामधील गोलंदाज देखील ते चौथे. ऑफसमचं बाहेर, जास्त बाहेर. अंपायरने वळण घेतलं. लगेचच व्हाईट बॉलचा इशारा. एकेरी धाव आणि एका धावेच्या साह्यानं धावफलक 41 वरती. 10चं करंट रन रेट आतापर्यंत आपण बघितलेलं आहे. तेवढे बी बॅटिंग करत असताना 4 षटकांमध्ये. ऑन साईडला प्रवीण यांच्यासाठी, माफ करा प्रशांत यांच्यासाठी तुम्ही बघू शकाल. डीप स्क्वेअर लेगचा मिड विकेट लॉंग ऑन.
लॉंग ऑफ स्वीपर कव्हर ओव्हर द विकेट. व पिच होता खालच्या भागाला लागून चालला चेंडू स्क्वेअर लेग मध्ये. दीपक वेगाने चेंडूवरती गुड फिल्डिंग. फेकी करण्यात आले. स्ट्रायकिंग एंडला कॉल सेकंडचा धावा सहजरित्या मिळतील 2. फेकी बरोबर आली नाही. स्ट्रायकिंग एंडला येणं वेगाने गरजेचे होती. रॉकेट थ्रो जर आला असता तर कदाचित सेकंड जेव्हा मात्र घेण्यात येत होती तेव्हा कदाचित फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता असते. थ्रो टप्पा पडून आला. वेळ होता. धावा 2 पूर्ण करतात. 43 धावफलक 43. एज आहे लिडिंग एज हवेमध्ये चेंडू शॉर्ट फाईन लेगला बाद होत आहे ते फलंदाज प्रशांत तांडेल 43 वरती. तिसरा धक्का बेतवडे बी संघाला. फॉर्टी 43 वरती 2 गडी माफ करा 3रा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. तुमचं ऑनलाईन अपडेटर करण. येस तुमचं ऑनलाईन अपडेटरचं नाव करण आहे. 43 3 गडी बाद. आणि या बाजूला देखील आमचे सध्या गुणसंख्या लेखक देखील या स्पर्धेचे ऑफिशियल करणच आहेत. म्हणजे दोन्ही स्कोरर करण आणि आम्ही सुद्धा करण. लॉंग ऑनला हँड अँड सॅम. या रात्रीमध्ये आपण बघू शकाल चेंडू जेव्हा जवळ आला तेव्हा दिसला आणि हवेमधून लॉंग ऑनला क्लिअर करणारा विष्णूचा हा फटका. धावा 6 षटकार. कॅमेरामॅनचं खास करून कौतुक करेन. चेंडू हवेमध्ये गेल्यानंतर दिसत नाही या ठिकाणून परंतु कॅमेऱ्यांच्या लेन्सने मात्र ते चेंडूला कॅप्चर करतात. आमचा कॅमेरामॅन निलेश पाटील आणि विपुल पाटील दोघांचे कौतुक मित्रांनो. कीप इट अप. 49 49 धावा. चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते या डावामधले 3. जुने डोंबिवली आणि भोपरचे कर्णधार टॉससाठी या. हो यावेळेला आपण बघू शकाल हलकासा हा चेंडू खाली राहिला. जी अपेक्षा फलंदाजाची त्यापेक्षा खाली. डॉट बॉल. आउट स्विंग झालाय चेंडू. चांगला चेंडू आपण बघितला गोलंदाजाचा. ओ स्लाइटली ओव्हर पिच. पुन्हा एकदा प्रहार जोरदार. धावा देखील मिळतील 6. हा आणखी एक धमाकेदार षटकार. दोन हे फटके धावसंख्येला उभारी देत आहेत आणि पॅव्हेलियन आता खुश असेल. ड्यू फॅक्टर वाढलंय. या धावा महत्वपूर्ण आहेत आणि त्या धावा येत असताना स्लॉगर मध्ये विष्णू पाटीलच्या बॅटमधून 2 षटकारांशी धावफलक जाऊन पोहोचलेला आहे पुढे. 55 वरती. लास्ट बॉल टू गो. ऑनसाइडच्या वळवल्या मिड विकेट मध्ये अनिकेत थांबला का. चेंडू सरळ त्यांना भेदून सीमारेषेच्या बाहेर. चेंडूवरती गेले जरी असते तरी थोडे आय थिंक लांब राहिले असते. त्या वेगाने चेंडू आला आणि अगोदर डोळ्यांच्या नजरेआडा चेंडू आमचा देखील होता. जेव्हा जवळ आला तेव्हा दिसला नक्कीच. धावा मिळतात त्या 4. डाव पहिला संपला आणि धावफलक जाऊन पोहोचलं ते गावदेव क्रिकेट संघ बेतवडे बी या संघाचं 59 वरती आणि 60 धावसंख्येचं आता लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. 12.00 रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी आता मेंटेन करावे लागेल विजयासाठी गणेश कृपा दिवा संघाला.
मास्टर गाणी सुरू असताना डिफेक्ट येते की तुम्ही काही एडिशन देता? स्क्रीनवरती हे सर्व मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतात, ज्यांचे तुम्हाला फ्लेक्स पाहायला मिळतात. जय मल्हार ग्राफिक्स, निखिल माळी आणि कुमार माळी. सिद्धांत माळी यांनी 4 चांद लावलेले आहेत. एक आपल्याला समोर दिसतोय या स्पर्धेच्या माध्यमातून, जर आपण बघू शकाल नवोदित आहेत आणि चांगला कॉन्फिडन्स आत्मविश्वासाने आज त्यांनी समालोचन केलं. सो आम्ही देखील नक्कीच खुश आहोत. या गावाला आणखी एक समालोचक नक्कीच मिळतोय. सिद्धांत माळी पुन्हा एकदा या ठिकाणी जुळतील खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये. तोपर्यंत नक्कीच मी आपली रजा घेतोय. दिवा वर्सेस सामना सुरू आहे तो बेतवडे बी मध्ये. लक्ष असेल ते 60 धावसंख्येचं. दोन्ही संघांना शुभेच्छा. ऐकूयात धावतं वर्णन सिद्धांत माळी यांच्या शुभवाणीतून. वेलकम. थँक्यू. धन्यवाद करण सर. तर यापुढील सामना असेल भोपर विरोधात जुने डोंबिवली या दोन संघांमध्ये. चला दोन्ही संघाचे संघाने आपण नाणेफेकीसाठी यायचंय. यापुढील सामना 4 षटकांचे असतील. पहिला चेंडू प्रशांत, जबरदस्त चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती इम्प्रेस केलाय. चांगला चेंडू इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगत होते. पहिल्या सत्रामध्ये 59 धावा कुठून काढल्या तर बेतवडे संघाने 60 धावांचा लक्ष ठेवलाय, तो म्हणजेच दिवा संघासमोर. इथे मात्र शॉट ऑफ लेन चेंडू केलाय. चेंडूला मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. नो मॅच लँड मध्ये पडतोय चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. फलंदाज अश्विनच्या माध्यमातून सलामीची जोडी अश्विन आणि संकेत ही सलामीची जोडी 60 धावांचा पाठलाग करण्यासाठी. तर जुनी डोंबिवली संघाचे कर्णधार विशाल, आपण कुठे असाल नाणेफेकीसाठी यायचंय. इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. अश्विनच्या बॅटमधनं चेंडू 1 बाउन्स सीमा बाहेर जातोय. आहे तोय चौकार. धन्यवाद डीजे. तिसऱ्या चेंडूवरती चौकार येतो. अश्विनच्या बॅटमधनं शॉट ऑफ लेन चेंडू केलाय. चेंडूला चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक येतोय कपिल, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय. तोपर्यंत 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. तर मी व्यासपीठावरती विनंती करतोय सुभाषजी पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. यापुढील सामना भोपर विरोधात जुने डोंबिवली या दोन संघांमध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. तर सामना 4 षटकांचा असेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा. 60 धावांचा पाठलाग करतोय. दिवा संघ शॉट ऑफ लेन चेंडू करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय आणि ज्वेल मात्र स्वीकारतोय. क्षेत्ररक्षक प्रवीण होते. पहिला झटका लागतोय दिवा संघाला. अश्विनच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद डीजे. साठ धावांचं लक्ष करण्यासाठी लक्ष घेऊन उतरलाय तो म्हणजेच दिवा संघ. पाठलाग करण्यासाठी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. संकेतचा बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगत होती. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा दिवा संघाच्या. 60 धावांचा पाठलाग करतोय दिवा संघ.
पहिल्या षटकामध्ये 8 धावा कुठल्या तर वैयक्तिक 8 धावा कुठून अश्विन मात्र बाद होतोय. अद्यापही 52 धावांची गरज असेल. 24 चेंडू शिल्लक आहेत. 60 धावांचा पाठलाग करायचा होता. 12.00ची सरासरी होती. पण पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 8 धावा खर्च केल्यात प्रशांत तांडेल ना. आता मात्र सरासरी बदलत्या. सरासरी 24 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. सरासरी पाहायला गेली तर प्रति षटकामागे 13 धावांची गरज असेल. 13 धावा कुटाव्या लागतील. चला स्पीडअप करा बेतोडे संघ. स्पीडअप करा पंच. बेतोडे संघ स्पीडअप करा. चला स्पीडअप करा. बेतोडे संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या लवकर लवकर. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या तब्बलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच एका गटाच्या मोबदल्यात 8 धावा. अद्यापही 52 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते अभिषेक भोईर. तर अभिषेक येतोय दुसऱ्या षटकामध्ये. 60 धावांचा लक्ष ठेवला आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा कुठल्यात. अद्यापही 52 धावांची गरज आहे म्हणजेच 13.00च्या सरासरीनं अद्यापही ही धावा कुटायच्या आहेत. 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज सज्ज होते संघनायक अभिषेक भोईर. चला स्पीडअप करा बेतोडे संघ. गोलंदाज अभिषेक भोईर दुसरं षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू केलाय जबरदस्त फटका दीपकच्या बॅट मधनं गॅप मध्ये केलं असताना चेंडू वन बाउंड सीमा बार चौकार. जे पहिल्या चेंडूवरती चौकार येतो दीपकच्या बॅट मधनं. अभिषेक पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. भिरकावून देण्याचा प्रयत्न. जास्ती उचली घेणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. पंच वाईट चिकून करतात. वाईट +1 अशा 2 धावा मिळत आहेत त्या चेंडूवरती. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या तब्बलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 14 धावा. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज प्रशांत 8 धावा खर्च करत असताना एका गड्याला तंबूच्या आश्रयाला पाठवलं होतं. या षटकामध्ये आतापर्यंत 1 चेंडू फेकलाय गोलंदाज अभिषेकनं. 6 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार तदनंतर मात्र वाईट +1 अशा 2 धावा. चला स्पीडअप करा बेतोडे संघ. दुसरं षटक गोलंदाज पाहायला गेलं तर अभिषेक नवोदित गोलंदाज आहे. P2चे षटक हाताळत असताना गोलंदाज पाहायला मिळतो अभिषेक. चला स्पीडअप करा जरा. स्पीडअप करा जरा बेतोडे संघ. इथे मात्र टॉपेज लागते. क्षेत्ररक्षक येतोय फाईन लेग वरनं. कोणतीही चुकी करणार नाहीये. विष्णू आले होते. फलंदाज होतोय बाद संकेतच्या स्वरूपात. लागतोय दुसरा झटका दिवा संघाला.
तो दुसरा झटका लागतो दिवा संघाला. मध्ये विष्णू होते, विष्णूने कोणतीही चुकी केली नाहीये. फलंदाज बाद झालाय. संकेतच्या स्वरूपात दुसरा झटका लागतोय. संकेतची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज दीपराज येतोय. शॉर्ट ऑन लाईन चेंडू भिरकावून दिलाय. दूरवरनं क्षेत्ररक्षक येतोय. चांगले क्षेत्ररक्षण होतोय. फिक्की सुद्धा चांगली झाली आहे. तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता. 2 धावा मात्र पूर्ण केले जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल कवरती 16 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. दुसरे षटक मार्गस्थ गोलंदाज अभिषेक दुसऱ्या षटकामध्ये मार्गस्थ गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज अभिषेकनं. 3 चेंडू फेकल्यात. चौथा चेंडू दुसऱ्या षटकातील गोलंदाजी मार्गवर अभिषेक. स्ट्रायकरवरती फलंदाज डावकऱ्या त्याचा दीपक. इथे मात्र दिशेपासून भरकटलाय गोलंदाज. अतिरिक्त एक धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 17 धावा. अद्यापही 43 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी दिवा संघाला. ते मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू केला. चेंडूला जबरदस्त फटका. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये येतो चेंडू. क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात. वेगानं तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा वेगानं पूर्ण केली जाते. या चेंडूवरती 3 धावा येत आहेत. 3 धावेच्या मदतीनं धावसंख्या डबल कवरती पाहायला मिळते 20 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 20 धावा. 3 धावा मिळत आहेत फलंदाज दीपकला. धावसंख्या 20 धावा पाहायला मिळत आहेत. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अभिषेक आतापर्यंत महागडा ठरलाय. गोलंदाज पाहायला गेलं तर अभिषेक 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज अभिषेकनं. 4 चेंडू फेकल्यात. अद्यापही 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज दीपराजनं. बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती. अद्यापही शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. पाहायला गेलं तर आता मात्र निर्धाव चेंडू ऐकतोय. 5वा चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाज अभिषेकनं. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. इथे मात्र रनअप मध्ये थोडासा अडथळा येतोय. अद्यापही 40 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 19 चेंडू आणि 40 धावांची गरज. या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाज अभिषेकनं 12 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. नो मॅच लँड मध्ये पडतोय चेंडू. क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत दुसरी धाव मात्र सहजरित्या पूर्ण करण्यात येते. षटक समाप्त होतोय दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या डबल कवरती पाहायला मिळते 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा. धावसंख्या धावपलकावरती 11.00च्या सरीसरीनं 22 धावा. अद्यापही 38 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी दिवा संघाला. 3 षटकांमध्ये 38 धावांची गरज म्हणजेच 12.66 सरासरीनं धावसंख्या उभारावी लागेल. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज प्रशांत आलाय. चेंडू हवे ते
पहिला चेंडू मिस टाइम शॉट नो मॅन्स लाईन मध्ये पडतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण करण्यात येत आहेत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. दीपक आणि दीपराज ही जोडी 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या डबलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 24 धावा. अद्याप ही 36 धावांची गरज. 17 चेंडू शिल्लक आहेत. 17 चेंडू आणि 36 धावांची गरज. स्ट्रायकिंगवरती फलंदाज दीपक. वैयक्तिक 4 चेंडूंवरती 11 धावा कुठल्या दीपकनं. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेमध्ये निघून जातोय. डावखुरे आजच्या फलंदाजासाठी मात्र लेग ब्रेक पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगत होते. समीकरण बदलले. समीकरण येणारे 16 चेंडू 36 धावांची गरज. पुन्हा एकदा बॅटची कडा आणि फलंदाज होतोय बाद. यष्टीरक्षक कोणती चुकी करत नाहीये. झेलच्या स्वरूपात तिसरा झटका लागतोय दिवा संघाला. दीपकच्या स्वरूपात डीजे. च्या स्वरूपात दिवा संघाला. दीपक पाहायला गेलं तर चांगली फलंदाजी करत होता पण तोच मात्र बाद होतोय. 24 या धावसंख्येवरती तिसरा झटका लागतोय. आता मात्र समीकरण येणारे 15 चेंडू आणि 36 धावांची गरज. धावसंख्या डबलकावरती पाहायला गेली तर 24 धावा. 36 धावांची अद्यापही गरज आहे. 60 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं होतं भेतवडे संघाच्या माध्यमातून. दिवा संघासमोर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रशांत तांडेल. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत गोलंदाज प्रशांतनं. 2 धावा खर्च केल्यात. एका गड्याला तंबूच्या आशिराला पाठवलाय. आता 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंगवरती नवीन फलंदाज आदेश भगत. गोलंदाज प्रशांत. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा खोलून काढलाय. फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता प्रशांतनं. बॅकअपला आले प्रवीण. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एका धावेनं आदेश भगत यांनी मात्र खातं खोललंय. एका धावेनं धावसंख्या पाहायला मिळते 25 धावा. अद्यापही 35 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 14 चेंडू 35 धावांची गरज. तिसरे षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज प्रशांत. स्ट्रायकरवरती दीपराज. शॉर्टअपलेन चेंडू करण्याचा प्रयत्न मिड विकेटला येतोय. अमरचं थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या डबलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे तब्बल 27 धावा. समीकरण बदलतोय. समीकरण येणारे 13 चेंडू 33 धावांची गरज. 13 चेंडू 33 धावांची गरज. स्ट्रायकिंगवरती दीपराज. मोठे फटके खेळावे लागतील हा सामना जिंकायचा असेल तर दिवा संघाला. शेवटचा चेंडू आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू केलाय. चेंडूला क्षेत्ररक्षक जज करतोय. कपिल पाटील येतो चेंडू खाली. कोणती चुकी होणार नाहीये. 4था झटका लागतोय दिवा संघाला 27 या धावसंख्येवरती. डीजे. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज जगदीश येत आहेत. जगदीश भोईर येत आहेत. नवीन फलंदाज. समीकरण येणारे 12 चेंडू 33 धावांची गरज. या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून 5 धावा खर्च करत असताना 2 गडी मात्र प्रशांतनं बाद केलेत. प्रशांतचा 2 षटकांचा कोटा मात्र समाप्त होतोय. 2 षटकांमध्ये प्रशांतनं धावा खर्च केल्या 13 आणि गडी बाद केले 3. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली प्रशांतच्या माध्यमातून. चला भेतवडे संघ जरा स्पीड अप करा.
वारंवार आपण एकत्रित येऊ नका. बेतवडे संघ धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 27 धावा. अद्यापही 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी दिवा संघाला. आदेश आणि जगदीश ही जोडी 12 चेंडू 33चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय विष्णू पाटील. चौथं षटक घेऊन येतोय विष्णू पाटील. 12 चेंडू 33 धावांची गरज. 33 धावा 12 चेंडू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विष्णू. फलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंग वरती फलंदाज जगदीश. जगदीश टू विष्णू. विष्णू टू जगदीश. पहिला चेंडू विष्णूचा. इथे मात्र जबरदस्त लेग ब्रेक पाहायला मिळतो पण जास्त बाहेर जाते चेंडू. निर्धाव चेंडूची इथे मात्र वाईडची समाप्ती होते. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या तब्बलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 28 धावा. पहिला चेंडू वाईड फेकलाय विष्णूनं. समीकरण 12 चेंडू 32 धावांची गरज. इथे मात्र जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेमध्ये निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 11 चेंडू 32 धावांची गरज. पुढे सरसावलेत आणि यष्टीची इच्छा स्वरूपात फलंदाज होतोय बाद. 5वा झटका लागतोय दिवा संघाला. अठ्ठावीस या धावसंख्येवरती 5वा झटका लागतोय. अद्यापही येणारे 10 चेंडू 32 धावांची गरज असेल. मोठे फटके खेळावे लागतील जरा सामना जिंकायचा आहे दिवा संघाला. आता मात्र 10 चेंडू 32 धावांची गरज. पहिल्या पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली धावसंख्या राखली होती दिवा संघानं. 22 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून. या षटकामध्ये आतापर्यंत विष्णूनं 2 चेंडू फेकल्यात. एका गड्याला तंबूच्या आश्रयाला पाठवला आहे आणि एक वाईड चेंडू फेकला. एक धाव खर्च केली आहे. तिसरा चेंडू. इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. आल्या चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक धाव येते फलंदाज विकासच्या बॅटमधनं. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 29 धावा. आता मात्र समीकरण बदलतोय. समीकरण येणारे 9 चेंडू 31 धावांची गरज. स्ट्रायकिंग वरती आदेश भगत क्षमता आहे ती सिद्ध करावी लागेल. सामना जिंकून देण्याची कुवत नक्कीच आदेश भगत यांच्याकडे. धावसंख्या 29-31 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते बेतवडे संघाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते विष्णूच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होते. समीकरण 8 चेंडू 31 धावांची गरज. इथे मात्र पुन्हा एकदा थोडं चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कौस्तुभच्या माध्यमातून. एक धाव येते या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या तब्बलकावरती पाहायला मिळत आहेत 30 धावा. वाईड चेंडू आहे. वाईड +1 अशा 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 31 धावा. 8 चेंडू आणि 29 धावांची अद्यापही गरज असेल. हा सामना जिंकण्यासाठी दिवा संघाला मोठे फटके खेळावे लागतील. स्ट्रायकिंग वरती फलंदाज विकास. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विष्णू. चांगली गोलंदाजी विष्णूच्या माध्यमातून पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघून जातोय चेंडू. चांगली गोलंदाजी लेग ब्रेक ऑफ ब्रेक पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते विष्णूच्या माध्यमातून.
अद्यापही एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. धावसंख्या बलकावरती 31 धावा, येणारे 60 चेंडू, 29 धावांची गरज. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते बेतोडे संघाच्या माध्यमातून. फलंदाजी मध्ये थोड्याशा चुका केल्यात दिवा संघानं. 7 चेंडू आणि 29 धावांची गरज. 60 धावांचा लक्ष ठेवला होता बेतोडे संघानं. आतापर्यंत 31 धावा कुठल्याच दिवा संघानं. 7 चेंडू आणि 29 धावांची गरज. टोपेज लागते, क्षेत्ररक्षक दूरवरनं येतोय, झेल मात्र जमिनीस दान होतीये. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं षटक समाप्त होतोय. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बलकावरती 33 धावा, येणारे 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. 6 चेंडू 27 धावांची गरज. चला जरा स्पीडअप करा बेतोडे संघ. प्रत्येक षटक समाप्त झाल्यानंतर एकत्रित येऊ नका. क्षेत्ररक्षण सजवून घ्या लवकरात लवकर. शेवटच्या षटकामध्ये हर्षल येतोय. हर्षल तांडेल शेवटचं षटक घेऊन येते. 6 चेंडू 27 धावांची गरज. स्ट्रायक वरती फलंदाज आदेश भगत, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्षल तांडेल. 6 चेंडू 27 धावांची गरज. मोठे फटके खेळावे लागतील दिवा संघाला जर सामना जिंकायचा असेल तर. 6 चेंडू 27 धावांची गरज. 4 षटकार, एक डबल, एक सिंगल अशा धावा कराव्या लागतील. इथे मात्र पहिला चेंडू, जबरदस्त फटका आदेशच्या बॅट मधनं, बिग हिट, षटकार. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या बलकावरती पाहायला मिळते. 39 धावा, येणारे 5 चेंडू, 21 धावांची गरज. अशाच प्रकारे षटकार खेचावे लागतील जरा सामना जिंकायचा असेल दिवा संघाला. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. 6 चेंडू 27 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती षटकार. आता मात्र 5 चेंडू 21 धावांची गरज. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, चेंडूवरती येतील आणि मात्र फलंदाज होईल बाद. झेल स्वीकारलाय अमर तांडेल नाव. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय विकासच्या बॅट मधनं. चेंडू 1 बाउंड, सीमा रेषा बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. डीजे चौकाराच्या मदतीनं धावसंख्या बलकावरती पाहायला मिळते. 43 धावा, येणारे 3 चेंडू, 17 धावांची गरज. स्ट्रायक वरती विकास, पुन्हा एकदा लॉप केला चेंडूला, मिस टाइम शॉट, क्षेत्ररक्षक दूरवर येतोय समीर पाटील. कोणती चुकी होणार नाहीये, फलंदाज होतोय बाद विकासच्या स्वरूपात.
तर विकासची जागा भरून काढण्यासाठी आकाश येतोय. एक विकास आणि आकाश जोडी आपण पाहतो देसाई संघाची, आणि दुसरी जोडी पाहायला मिळते ती म्हणजे दिवा संघाची. दोन चेंडू 17 धावांची गरज, औपचारिकता शिल्लक आहे. एखादा चमत्कारच वाचवू शकतो दिवा संघाला, या सामन्यामध्ये कमबॅक करून देऊ शकतो. चेंडू हवेत होता, मिस टाइम शॉट. एक धाव मात्र पूर्ण करण्यात येते. आता मात्र एक चेंडू 16 धावांची गरज. सहा चेंडू, एक चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 6 चेंडू 27 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता आतिश भगत यांनी, त्यानंतर मात्र आतिश भगत बाद झाले. त्यानंतर विकासने सुद्धा चौकार ठोकला होता. 3 चेंडू 17 धावांची गरज असताना विकास सुद्धा बाद झालाय. आता एका चेंडूवरती 16 धावांची गरज. आकाश हलक्या हाताने खेळून काढलाय. सामना मात्र फिनिश होतोय. सामना जिंकलाय बेतवडे संघानं. अभिनंदन बेतवडे संघ. हार्ड लक, टफ लक दिवा संघ.